जय शिवराय मित्रांनो, आज आपल्या बुक रीडिंग कन्सिस्टन्सी चॅलेंजचा 148 डे आहे आणि आपण हार्टिंग अबाउट हार्टिंग बुकचा 7.2 चॅप्टर वाचत आहे। सो या चॅप्टरचा जो कॅरेक्टर आहे बेन, तो एका बोर्ड मीटिंगमध्ये गेला होता। तो घाबरलेला होता पण फर्म होता, ठाम होता। सर्व त्याची निर्णयाची वाट बघत होते, सर्व स्टक झाले होते। का? कारण त्याच्या अगोदर एका प्रॉब्लेम्सला वोटिंग झाली होती, त्याच्यामध्ये 5 वोटिंग येसला आणि 4 वोटिंग नोला होती। त्यामुळे त्याचा निर्णय खूप महत्त्वाचा होता। पण त्याच्या मनामध्ये काही गोष्टी चालत होत्या। जर त्याच्या मनातली भीती म्हणत होती की आपण अपयशी झालो तर, पण तेच धैर्य करेज म्हणत होतं की आता पुढे चालत राहा। आता ह्या सर्व सिनेरिओमध्ये तुम्हाला एक गोष्ट समजू शकते, लीडरशिप इजंट अबाउट इंटेलिजन्स, इट इज अबाउट द करेज, धैर्य। सो मित्रांनो, एक सक्सेसफुल माणूस आणि एक प्रयत्न करणारा माणूस या दोघांमध्ये फरक हा असतो। दोघे सुद्धा घाबरलेले असतात, पण सक्सेसफुल माणूस तोच बनतो जो प्रयत्न करतो, तो पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असतो। त्यामुळे मित्रांनो, CEO मध्ये आणि बाकीच्या बोर्ड मेंबर्समध्ये फरक एवढाच असतो, ते सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा एक्सपिरियन्स असतो, त्यांच्याकडे सुद्धा इंटेलिजन्स असतो, पण CEO कडे सुपेरियर नॉलेज असतं। आता सुपेरियर नॉलेज येतं कुठून? सो ते येतं तुमच्या रीडिंगमधून, तुझ्या एक्सपिरियन्समधून, तुमच्या बोलतात ना तुमच्या रेग्युलरच्या ॲक्टिव्हिटीजमधून। त्यामुळे मित्रांनो, आपलं नॉलेज वाढवायचा प्रयत्न करा आणि तुम्ही सुद्धा कोणतीही एक बुक रीडिंग चॅलेंज घ्या, ज्यामुळे तुम्ही सुद्धा लीडर व्हाल आणि आतून तुम्ही पॉवरफुल व्हाल। आणि तो चॅलेंज तुम्ही 30 दिवस, 60 दिवस किंवा 120 दिवसाचा घ्या आणि 7 वाजता उठण्याचा प्रयत्न करा। नक्कीच तुमच्या स्वभावामध्ये बदल होईल, तुमची हॅबिट बदलतील आणि नक्कीच तुम्ही लाँग टर्ममध्ये सक्सेस